हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार 1 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये पोलिसांनी अर्णवला रमाकांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिलाय आणि या रिपोर्टमध्ये स्पष्ट दिसून आलं की रमाकांतचा मर्डर झालाय. कुणीतरी त्याला एक विषारी पदार्थ इंजेक्शनद्वारे दिला, त्यामुळे त्याचा मृत्यू झालाय. हे ऐकून अर्णवला जबर धक्का बसला. पोलिसांनी विचारलं, तुमचा संशय कोणावर आहे? तर अर्णवने सांगितलं की राकेशवर. परंतु वल्लरी आणि उदयकांतने हा खून केलाय हे अर्णवला अजून माहिती नाहीये. पोलिसांनी सुद्धा त्याच दृष्टीने प्रयत्न करायला आणि या आरोपीला शोधायला सुरुवात केली आहे. मग आता वल्लरी आणि उदयकांतचं सत्य अर्णव समोर येईल का? अर्णवला कळेल का की हे सगळं या दोघांनी मिळून केलंय? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दुसरा दिवस उजाडतो आणि राजेश शिर्केंच्या घरी रमाकांतची प्रार्थना सभा सुरू असते. सगळेजण तेथे बसलेले असतात आणि आजूबाजूचे शेजारचे ओळखीचे लोक रमाकांतला शेवटचा निरोप देण्यासाठी, दुःख वाटून घेण्यासाठी आलेले असतात. अर्णव, ईश्वरी, नम्रता, त्यानंतर मामा, मामी, आजी, अंजली सगळे दुःखी होऊन तेथे बसलेले असतात. लोक येतात, रमाकांतच्या फोटोला पुष्प वाहतात, नमस्कार करतात आणि तेथून निघून जातात. सगळीकडे दुःखाचं वातावरण असतं. रमाकांतचं असं अकाली जाण्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसलेला असतो. असं काही होईल असा विचारसुद्धा स्वप्नातही कोणी केला नव्हता. आणि त्याच वेळेस शिर्के पोलिसांना घेऊन घरी पोहोचतो. शिर्के पोलिसांना थांबायला सांगतो. अर्णवजवळ येऊन अर्णवला म्हणतो, सर, पोलीस इन्स्पेक्टर आले आहेत, त्यांना तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. अर्णव म्हणतो, ठीक आहे. पोलीस आलेत हे पाहून मामी खूप घाबरते. आकाश, मामा, अर्णव हे पोलिसांशी बोलायला बाजूच्या स्टडी रूममध्ये जातात आणि सगळेजण याचाच विचार करत असतात की आता पोलीस काय सांगणार आहे. वल्लरीला खरी भीती वाटत असते की पोलीस नक्कीच पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेऊन आले असतील. आणि मग इन्स्पेक्टर अर्णवला सांगतो, मिस्टर अर्णव राजेशिर्के, मिस्टर रमाकांत राजेशिर्के यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आम्हाला मिळाला आहे आणि त्या रिपोर्टनुसार असं कळून येतं आहे की त्यांचा मर्डर झाला आहे. हे ऐकून अर्णव, मामा, आकाश यांच्या पायाखालची जमीनच सरकते. अर्णव विचारतो, व्हॉट, मर्डर? इन्स्पेक्टर सांगतो, हो, कारण या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्यांच्या शरीरात काही विषारी द्रव्य सापडली आहेत आणि त्यांच्या गळ्यावर इंजेक्शन टोचल्याचं एक निशाण आहे. याचा अर्थ त्यांना हे विषारी द्रव्य इंजेक्शनद्वारे दिलं गेलं असंच दिसतंय आणि कुणीतरी हे जाणून बुजून केलंय. कुणीतरी त्यांचा मर्डर केलाय, त्यांचा खून केलाय. अर्णव हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट चेक करतो. अर्णवला सुद्धा जबर धक्का बसतो. मामा, आकाश कोणाचाच विश्वास बसत नाही. आणि मग अर्णवला इन्स्पेक्टर विचारतो, नक्कीच हा मर्डर आहे. याचा अर्थ कुणीतरी अशी व्यक्ती आहे जिला त्यांना मारायचं होतं. तुम्हाला काय वाटतं? तुमचा एखाद्यावर संशय आहे का? तुमचा एखादा बिझनेस रायव्हल, एखादा शत्रू किंवा कौटुंबिक कलहातून असं काही घडलं असेल? अर्णव सांगतो, राकेश. हे ऐकून इन्स्पेक्टर आणि घरातील सगळ्यांना धक्का बसतो. मामा म्हणतो, राकेश? राकेश तर पोलिसांच्या कोठडीत आहे ना? अर्णव सांगतो, नाही मामा. इन्स्पेक्टर सांगतो, नाही अविनाश सर, तो आमच्या पोलीस कोठडीत नाही आहे. कालच तो पोलिसांच्या तावडीतून पळून गेलाय. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्का बसतो. आकाश आणि मामाला तर हे माहीतच नव्हतं. आणि मग अर्णव सगळ्यांना सत्य सांगतो की काल तो राकेश स्पर्धेच्या ठिकाणी आला होता आणि त्याने आमच्या ट्रॉलीखाली बॉम्ब लावला होता. मामा, आकाश, शिर्के यांचा तर विश्वास बसत नाही. इन्स्पेक्टरला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो. अर्णव सांगतो, तो बॉम्ब मी पाहिला. मी राकेशला पाहिलं आणि सगळ्यांचा जीव वाचवण्यासाठी तो बॉम्ब घेऊन मी निर्जन स्थळी गेलो. तेथे बॉम्ब ब्लास्ट झाला. त्यामध्ये त्या राजेशचं काय झालं हे मला माहीत नाही. मामा म्हणतो, अरे अर्णव, एवढं सगळं झालं आणि तू आम्हाला का सांगितलं नाही? सांगायचं ना आम्हाला. अर्णव सांगतो, मामा, वेळच नव्हता. मी तुम्हाला कधी सांगणार होतो. सगळ्यांना ही गोष्ट पटते. अर्णव म्हणतो, आपण त्याबद्दल नंतर बोलूया. आणि मग इन्स्पेक्टर सांगतो, मिस्टर अर्णव, मला तुमचा पॉईंट पटतोय. हा राकेश खूप डेंजरस माणूस आहे आणि तो काहीही करू शकतो. आणि आम्हाला त्याच्या सेलमध्ये सुद्धा बॉम्ब बनवण्याचं थोडंफार ट्रेसेस, सामानाच्या वस्तू, ट्रेसेस सापडल्या आहेत. नक्कीच त्याचंच हे काम असू शकतं. परंतु
आता आम्ही त्या राजेशला लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आकाश विचारतो, तुम्हाला CCTV फुटेज सापडलं आहे का? इन्स्पेक्टर सांगतो, आम्ही त्या कार्यक्रमाच्या ठिकाणचं आणि आजूबाजूचं CCTV फुटेज मागून घेतलंय, आम्हाला ते लवकरच मिळेल. त्याचबरोबर जेव्हा आम्ही तेथे सगळ्यांना चौकशी केली तर तेथे एक बाउन्सर मिसिंग होता. अर्णव सांगतो, तो बाउन्सर बनूनच आला होता आणि माझ्याबरोबरच तो त्या ठिकाणावरून बाहेर पडला. इन्स्पेक्टर हा अर्णवला सांगतो, तुम्ही कमिशनर साहेबांना कॉल केला होता, त्यामुळे कमिशनर साहेब हे स्वतः या प्रकरणात पर्सनली लक्ष घालताय आणि त्यांनी आम्हाला ही केस प्रायोरिटीवर घ्यायला सांगितली आहे. तुम्ही काळजी करू नका, आम्ही लवकरच त्या राकेशपर्यंत किंवा जो कुणी खुनी असेल त्याच्यापर्यंत पोहोचू. फक्त या दरम्यान तुम्हाला काही कळलं तर तुम्ही आम्हाला सांगा आणि आम्हाला काही कळलं तर आम्ही सुद्धा तुम्हाला नक्कीच कळवू. अविनाश म्हणतो, ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब. इन्स्पेक्टर सगळ्यांना नमस्कार करून तेथून निघून जातो. मामा अर्णवला म्हणतो, अरे अर्णव, तो राजेश किती डेंजरस माणूस आहे. तो असा बाहेर निघालाय हे आपल्यासाठी चांगलं नाही आहे. आज त्याने भाऊजींचा जीव घेतलाय, उद्या सगळ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. आपल्याला त्याला लवकरात लवकर पकडावं लागेल, नाहीतर आपल्या सगळ्यांसाठी हे खूप धोकादायक असू शकतं. अर्णवला सुद्धा हे पटतं. मामा म्हणतो, मला तर 100% गॅरंटी आहे भाऊजींबरोबर हे त्यानेच केलं असेल, त्यानेच भाऊजींचा जीव घेतला असेल. आता तर त्याला सोडायचंच नाही, त्याला फासावरच लटकवायचं. अर्णवला सुद्धा हेच वाटत असतं आणि अर्णव आणि मामा या दोघांनाही टेन्शन येतं की आता हा राकेश जेलबाहेर आलाय म्हणजे तो काहीही करू शकतो. थोड्या वेळानंतर आकाश हा त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. तेवढ्यात नम्रता त्याच्यासाठी ज्यूस घेऊन येते आणि म्हणते, आकाश ज्यूस पिऊन घ्या. आकाश खूप चिडतो आणि म्हणतो, नम्रता सिरियसली, आपल्या घरात काकांची डेथ झाली आहे आणि तू मला ज्यूस प्यायला देतीयेस? दादा, ईश्वरी यांनी अजून काही खाल्लं पिल्लेलं नाही आहे. अंजलीताई सगळे किती दुःखात आहेत आणि तू मला ज्यूस प्यायला देतीये? नम्रता चिडून म्हणते, आकाश तुम्ही असे रिॲक्ट का करताय? मला तेच कळत नाही आहे. मी तुमची बायको आहे, मला तुमच्या तब्येतीची काळजी वाटते म्हणून मी तुमच्यासाठी ज्यूस आणलाय. आणि सकाळपासून घरात काय होतंय माहिती आहे ना? इतके पाहुणे येत आहे, कोणाला काय लागतंय काय नाही हे सगळं मलाच पाहावं लागतंय. सकाळपासून जिजू आणि ईश्वरी फोटोसमोर जाऊन बसले आणि मी आहे या घरातली हक्काची मोलकरीण, सगळी कामं मीच करतीये. आकाशचा विश्वासच बसत नाही. आकाश चिडून म्हणतो, नम्रता आर यू आउट ऑफ युअर माइंड? तुला काय अक्कल आहे की नाही? काय बोलतेस तू? दादा आणि ताईच्या वडिलांचा मृत्यू झालाय आणि तुझी काय इच्छा आहे की त्यांनी घरातली कामं करावीत आणि तुला कामाचा त्रास देऊ नये? नम्रता म्हणते, नाही आकाश, माझी अशी काही इच्छा नाहीये, पण त्यांना जसं दुःख झालंय ना तसं मला आणि तुम्हाला सुद्धा दुःख झालंय. आपण दोघे कॉम्पिटिशन हरलो आहोत, त्याचं काही नाही का? आकाशचा विश्वासच बसत नाही. ही मूर्ख बाई काय बोलतीये? आकाश म्हणतो, कॉम्पिटिशन? तू येथे कॉम्पिटिशन हरल्याचा विषय काढतीयेस? अगं त्यांच्या वडिलांचा मृत्यू झालाय आणि तू हे काय बोलतीयेस? नम्रता म्हणते, योग्य तेच बोलते मी. आकाश, त्यांना जसं दुःख झालंय ना तसं आपल्याला सुद्धा दुःख व्हायला हवं. या घरात आपल्याला काय वाटतं कुणी विचार करणार नाही आणि सगळेजण फक्त इशू आणि जिजूंचाच मोठेपणा करतील की त्यांनी कॉम्पिटिशन जिंकली, त्यांनी सात्विक फॅशनला वाचवलं आणि आपण काय, आपण असेच या घरात सगळ्यात मागे. मोलकरणीची किंमत मला, तुम्हाला सुद्धा अर्णव जिजूंच्या नोकराची किंमत, हो की नाही? आकाश खूप चिडतो आणि म्हणतो, नम्रता मला तुझ्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. येथे प्रसंग काय, तू बोलतेस काय? खरंच मी खूप डिसअपॉइंटेड आहे. तू असं बोलू शकतेस ना, यावर माझा विश्वासच बसत नाहीये. असं म्हणून आकाश रागारागाने तेथून निघून जातो. नम्रता खूप चिडते, पण आपण काही चुकीचं करतोय असं तिला बिलकुल वाटत नाही. ती तिची खुश असते. आणि इकडे अर्णव हा त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. सात्विकाच्या फोटोकडे पाहत पाहत तो खूप दुःखी असतो. ईश्वरी त्याच्यासाठी ब्लॅक कॉफी घेऊन येते. ईश्वरीला समजतं की अर्णव खूप दुःखी आहे. ईश्वरी ही स्वतःच्या मनाची समजूत घालते. अर्णव जवळ येते, त्याच्यासमोर ही ब्लॅक कॉफी ठेवते आणि अर्णवच्या शेजारी येऊन बसते. अर्णव हा सात्विकाच्या फोटोकडे पाहत असतो. ईश्वरी आपल्या शेजारी येऊन बसली आहे हे त्याला समजतं आणि अर्णव ईश्वरीकडे पाहतो आणि म्हणतो, मिस इंदोर, बाबांचा खून झालाय, कुणीतरी त्यांचा मर्डर केलाय. ईश्वरीला सुद्धा हे आतापर्यंत कळलेलं असतं. ईश्वरी सुद्धा खूप दुःखी होते आणि अर्णव म्हणतो, त्यांचा मर्डर कोण कसं काय करू शकतं? ते तर किती साधे होते, देवाधर्माच्या कार्यात लागलेले, कोणाशी दुश्मनी नाही, कोणाशी भांडण नाही. त्यांचं
त्यांच्या जीवावर कोण उठू शकतं? ईश्वरी काहीच बोलत नाही. अर्णव म्हणतो, माझ्यामुळे त्यांचा मर्डर झाला आहे. कारण माझा एखादा शत्रू, बिझनेस रायव्हल, ज्याला माझं यश चांगलं दिसत नाही, माझ्याकडून बदला घ्यायचा आहे ना, अशा व्यक्तीने बाबांचा खून केला आहे. याचा अर्थ इनडिरेक्टली मीच त्यांना मारलं आहे, मीच त्यांचा खून केला आहे. ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ती अर्णवला शांत करण्याचा प्रयत्न करते. अर्णव ईश्वरीला म्हणतो, मी तुला सांगितलं होतं ना की ज्या व्यक्तीवर मी प्रेम करतो ती व्यक्ती माझ्यापासून दूर जाते. मी माझ्या आईवर प्रेम केलं, ती मला कायमची सोडून निघून गेली. मी ताईवर प्रेम केलं, ती सुद्धा त्या राकेशमुळे माझ्यापासून दूर झाली होती. आणि आता मी माझ्या बाबांच्या जवळ येत होतो आणि ते सुद्धा मला कायमचे सोडून गेले. ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ईश्वरी सुद्धा रडत असते. अर्णवच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं. अर्णव म्हणतो, बाबा इतक्या वर्षानंतर या घरी आले आणि ते मला समजावून सांगत होते की मला माफ कर, झालं गेलं विसरून जा. पण मी नाही ऐकलं. माझ्या मनात त्यांच्याबद्दल एवढा राग होता की मी कधी त्यांच्याशी प्रेमाने बोललो नाही, कधी त्यांना स्वीकारलं नाही. आणि आज ते हे जग सोडून गेले, मला सोडून कायमचे निघून गेले आहेत. अर्णव खूप इमोशनल होतो आणि ईश्वरीला विचारतो, तू तर मला सोडून जाणार नाही ना? कारण आता फक्त तूच आहेस जिच्यावर मी एवढं प्रेम करतो. आणि जशी माझी सगळी प्रेमाची माणसं मला सोडून गेली, तशी तू पण मला सोडून जाणार नाही ना? ईश्वरी म्हणते, नाही सर, मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही, कधीच नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. यमदूत जरी आला ना तरी मी त्याला सांगेल, अर्णव सरांना माझी गरज आहे आणि मी तुझ्याबरोबर नाही येऊ शकत. मी त्याच्याशी भांडेल, मृत्यूशी भांडेल आणि परत येईल. मी तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. ईश्वरी ही अर्णवला धीर देते. अर्णवला कवटाळते. अर्णव ईश्वरीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो, रडू लागतो. ईश्वरीला सुद्धा खूप वाईट वाटतं. आज अर्णवच्या डोक्यावरून आईवडिलांचं दोघांचं छत्र निघून गेलेलं असतं आणि ईश्वरी त्याला धीर देत असते, त्याला शांत करत असते. दुसरीकडे वल्लरी मामी ही घराबाहेर येते. घराबाहेर कुणीच नसतं हे पाहून ती आपल्या गाडीचं लॉक उघडते आणि गाडीमधून एक दुसरा मोबाईल काढते. म्हणजे तिचा ओरिजिनल मोबाईल वेगळा आणि या दुसऱ्या मोबाईलवरून वल्लरी उदयकांतला कॉल लावते. उदयकांत फोन उचलतो. वल्लरी त्याच्यावर खूप चिडलेली असते आणि विचारते, ए मूर्खा, हा काय मूर्खपणा करून बसलायस तू? तुला कुणी सांगितलं होतं त्या रमाकांतचा जीव घ्यायला? त्याला का मारून टाकलंस तू? उदयकांत म्हणतो, जर तो आज मेला नसता ना तर आपण दोघे मेलो असतो, एवढं लक्षात ठेव. वल्लरी म्हणते, गप रे, एकतर मोठी चूक करतोय आणि मला अक्कल शिकवतोय. तुला माहितीये का, पोलीस येथे आले होते त्या रमाकांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेऊन. त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सगळ्यांना कळलंय की त्याला विष देऊन मारलं गेलंय. आणि आता पोलीस आणि अर्णव हे सगळं कुणी केलं हे शोधण्याचा प्रयत्न करताय. आणि जर ते तुझ्यापर्यंत पोहोचले तर आपण दोघे 12च्या भावात जाऊ, एवढं लक्षात ठेव. उदयकांत चिडून म्हणतो, तसं पण ते आपण जाणारच होतो, कारण तो रमाकांत तेथे पोहोचला होता कार्यक्रमाच्या ठिकाणी. वल्लरी विचारते, तू त्याच्यावर लक्ष ठेवून होता ना, मग तो तुझ्या तावडीतून सुटलाच कसा आणि कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत पोहोचला कसा, याचं उत्तर तू मला दे. उदयकांत म्हणतो, मी काय 24 तास त्याच्या समोरच बसून राहू का? तू तिकडे मजा करतेस आणि मला इकडे लावून ठेवलं त्याच्या ड्युटीवर. आली संधी, कायमचा झोपवला, आता काही टेन्शन नाही. वल्लरी म्हणते, अरे महामूर्ख माणूस, तो कायमचा झोपला, पण जर अर्णव तुझ्यापर्यंत पोहोचला ना मग तू आयुष्यभर जेलमध्ये सडशील, एवढं लक्षात ठेव. तर उदयकांत म्हणतो, मी जर एकटा जेलमध्ये गेलो ना तर मी तिथे एकट्याने राहणार, तुला पण घेऊन जाईल. कारण या सगळ्या प्रकरणात तू पण माझ्या बरोबर होती, तू पण फासावर लटकणार. वल्लरी चिडून म्हणते, जा रे, मी तुला फक्त त्याला किडनॅप करायला सांगितलं होतं, त्याचा खून करायला नव्हता लावला. त्यामुळे जास्त शहाणपणा करू नको आणि आत्ताच्या आत्ता अंडरग्राऊंड व्हायचं आणि मुंबईत परत दिसायचं नाही, नाहीतर जाशील 12च्या भावात. उदयकांत चिडून म्हणतो, मी तुझा नौकर नाहीये, मला नको अक्कल शिकू. वल्लरी म्हणते, नौकर नाहीये म्हणूनच समजावून सांगतीये, आणि ती फोन कट करते. उदयकांतला खूप राग येतो. आता पुढे काय करायचं हाच प्रश्न त्याच्यासमोर असतो. आणि इकडे घरामध्ये वल्लरी आणि मामा हे दोघे रमाकांतच्या फोटोला फुलं वाहतात. रमाकांतची प्रार्थना सभा सुरू होते. रमाकांत हा आता या जगात नाहीये, यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. सगळे खूप दुःखी असतात. वल्लरीची ऑस्कर विनिंग ॲक्टिंग सुरू असते. रमाकांतचा खून करून आता ती मगरीचे अश्रू ढाळत असते. मामा आणि मामी हे दोघे रमाकांतच्या फोटोला फुलं वाहतात
आणि बाजूला जाऊन उभे राहतात. आणि रमाकांत हा या जगात नाही आहे याचं दुःख सगळ्यांनाच झालेलं असतं. मामा रमाकांतबद्दल 2 शब्द बोलतो आणि म्हणतो, खरं सांगायचं तर आज काय बोलावं तेच कळत नाही आहे. रमाकांत राजेशिर्के म्हणजे माझे भाऊजी, माझ्या सात्विकाताईचे पती होते आणि आज ते या जगात नाही आहे यावर आमच्या कोणाचाच विश्वास बसत नाही आहे. त्यांचा आणि माझ्या सात्विकाताईचा संसार खूप सुंदर सुरू होता. त्यांच्या काळातील ते एक मोठे उद्योजक होते. त्यांची 2 मुलं अर्णव, अंजली आणि ते दोघे असं चौघांचं सुखी कुटुंब होतं. परंतु एक दिवस त्यांच्यात काही गैरसमज झाले आणि ते कुठेतरी निघून गेले. त्यानंतर माझी ताईसुद्धा हे जग सोडून गेली. बिचारे छोटेसे अर्णव आणि अंजली हे आईबापाच्या छत्राविनाच लहानचे मोठे झाले. परंतु मग काही दिवसांपूर्वीच रमाकांत भाऊजी हे परत आले होते. त्यांच्याबद्दल आमच्या मनात जे गैरसमज होते ते सगळे दूर झाले. आम्ही सगळ्यांनी त्यांना स्वीकारलं आणि आता अर्णव आणि अंजलीला वडिलांचं छत्र मिळेल, त्यांचा आधार मिळेल म्हणून आम्ही सगळेच खुश होतो. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि नियतीने त्यांना आमच्या सगळ्यांपासून हिरावून नेलं. खरंच खूप वाईट घडलं. आम्ही त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशीच प्रार्थना करतो. मामा आपले 2 शब्द संपवतो. सगळे खूप दुःखी होतात आणि मग त्यानंतर आजी पुढे येते. आजी रमाकांतच्या फोटोला फुलं वाहते, नमस्कार करते. त्यानंतर अंजली आणि आकाश पुढे येतात. हे दोघेही रमाकांतच्या फोटोला फुलं वाहतात आणि त्या क्षणी अंजलीच्या अश्रूंचा बांध तुटतो. अंजली ढसाढसा रडू लागते. नम्रता पुढे येते, अंजलीला शांत करते आणि अंजलीला तेथून घेऊन जाते. आणि मग अर्णव आणि ईश्वरी हे दोघे पुढे येणार. इतक्यात मामी आपलं मनोगत व्यक्त करते आणि मामी जे काही बोलते ना ते ऐकून खरंच तिचा खूप राग येईल. मामी तसं रमाकांतबद्दल चांगलंच बोलते, पण एखादी व्यक्ती किती नाटकी, किती खोटारडी, पाताळयंत्री, कपटी कारस्थानी असू शकते हे मामीने दाखवून दिलंय. रमाकांतचा खून करून त्याला इतका त्रास देऊन अर्णव आणि अंजलीच्या आयुष्याचं वाटोळं करून ही बाई आता मगरीचे अश्रू ढाळतीये आणि सगळ्यांसमोर मी किती चांगली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतीये. मामी ही सर्वांना सांगते की रमाकांतराव या जगात नाहीये यावर माझा विश्वासच बसत नाही. माझ्या अर्णव आणि अंजलीला आईचं प्रेम नाही मिळालं. इतक्या वर्षानंतर बापाचं प्रेम मिळणार होतं, पण क्रूर नियतीला ते सुद्धा पाहवलं नाही गेलं आणि त्यांनी बापाचं छत्रसुद्धा माझ्या अर्णव आणि अंजलीच्या डोक्यावरून काढून घेतलं. मी देवाला कधीच माफ करणार नाही, त्या क्रूर नियतीला कधीच माफ करणार नाही. माझ्या अर्णव आणि अंजलीबरोबर तिने खूप घाणेरडी चेष्टा केली आहे असं म्हणून मामी ढसाढसा रडण्याचं नाटक करते. सगळ्यांसमोर हात जोडते. मामा तिला शांत करतो. मग अर्णव आणि ईश्वरी हे दोघे रमाकांतच्या फोटोजवळ येतात. अर्णव आणि ईश्वरी दोघे रमाकांतच्या फोटोला फुलं वाहतात, हात जोडतात आणि अर्णव हा रमाकांतला म्हणतो, बाबा तुमच्याबरोबर ज्याने कुणी हे केलंय ना मी त्याला सोडणार नाही. तुमच्या खुन्याला मी त्याच्या पापांची शिक्षा देणारच, तुमच्या खुनाचा बदला घेणारच. हे ऐकून मामी चांगलीच घाबरते, अर्णवकडे पाहते. पण अर्णवने ठाम निर्धार केलेला असतो की ज्याने कुणी माझ्या बाबांचा खून केलाय मी त्याला सोडणार नाही, मी त्याला त्याच्या पापांची शिक्षा देणारच. सगळे खूप दुःखी झालेले असतात आणि मग थोड्या वेळानंतर ही प्रार्थना सभा संपते. अर्णव हा त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि त्याला रमाकांतची आठवण येते. रमाकांत जेव्हा या घरी परत आला होता, ईश्वरी त्याला घेऊन घरी आली होती, तेव्हा अर्णव त्याच्याशी किती उद्धटपणे बोलला होता, त्याला काय काय सुनावलं होतं हे अर्णवला आठवतं. मग ईश्वरीने रमाकांत हा त्याच्यावर किती प्रेम करतो हे दाखवून दिलं होतं. चिंटू नावाची त्याची लहानपणाची टोपी त्याला दिली होती हे अर्णवला आठवतं. मग रमाकांत ऑफिसमध्ये आला होता तेव्हा मला तुझा किती अभिमान वाटतो याबद्दल बोलला होता हे रमाकांतबद्दल अर्णवला आठवतं. आणि मग रमाकांतचा तो शेवटचा क्षण जेव्हा अर्णव त्याला बाबा म्हणाला आणि रमाकांत किती इमोशनल झाला होता हे अर्णवला आठवतं. तो खूप दुःखी होतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप दुःखद होता. रमाकांत गेलाय यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. अर्णव आणि ईश्वरीला हे पचवणं खूपच अवघड आहे एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखी भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू
की वल्लरी ही उदयकांतला आपला पुढचा प्लॅन सांगणार की मी CCTV फुटेज डिस्ट्रॉय केलं आहे, पण त्यांनी जर ते रिकवर केलं तर आपलं काही खरं नाही, एवढं लक्षात ठेव. त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता येथून पळून जा. उदयकांत यासाठी तयार होईल आणि दुसरीकडे ईश्वरी आणि अर्णव सौदामिनीच्या ऑफिसमध्ये पोहोचतील 100 कोटी रुपये घेऊन आणि म्हणतील की हे घ्या तुमचे 100 कोटी रुपये आणि माझी सात्विक फॅशन मला परत द्या, कारण सात्विक फॅशन फक्त माझी आहे आणि दुसरं कुणीही त्यावर हक्क सांगू शकत नाही. सौदामिनीला खूप राग येईल की शेवटी सात्विक फॅशन तिच्या हातून गेलीच, अर्णव आणि ईश्वरी जिंकले आणि ती हरली. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.